पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यानं काल रात्री खळबळ उडाली। पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारा संशय ताब्यात घेण्यात आलाय। पुणे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यातही घेतलं। पकडलेला संशयित आरोपी आरोग्य विभागाचा कर्मचारी आहे आणि पुणे पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे। ज्ञानेश्वर चौतमल पुण्याहून आपल्यासोबत आहे। ज्ञानेश्वर, काल खूप चर्चा झाली होती, लाईव्ह बॉम्ब होता, त्याला टायमर होता, आता काय वस्तुस्थिती समोर येते? अगदी काल जी माहिती समोर आलेली होती त्या माहितीवर शिक्कामोर्तब होतंय। काल आपण जे वृत्त दिलं होतं की या बॉम्बला टायमर लावण्यात आलेला होता, हा बॉम्ब होता, बॉम्ब सदृश वस्तू नव्हती, त्याला आज गृहमंत्र्यांनी देखील पुष्टी दिलेली आहे। हा बॉम्ब होता, त्याला टायमर लावला गेला होता, तो काल निकामी करण्यात आला। तो बाथरूमच्या दुसऱ्या मजल्याच्या बाथरूममध्ये ठेवला, हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये ठेवला होता। नंतर जेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा तो बीडीडीएसच्या पथकानं ताब्यात घेतला आणि निकामी केलेला होता। हा सगळा प्रकार नेमका कशामुळे केलेला होता अशी जेव्हा शंका उपस्थित केली गेली तेव्हा आज जी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या घटनेनंतर जी माहिती मिळाली, घातपात घडवण्याचा जो प्रयत्न या आरोपीकडून केला जाणार होता, तशा पद्धतीचे काही इनपुट्स आहेत ते पोलिसांना मिळालेले आहेत। एटीएस कडून आणि त्यासोबतच पुणे पोलिसांकडून या आरोपीची सध्या चौकशी केली जाते। संशयित आरोपीला एटीएसनं आणि पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या तपासात चौकशीत काय माहिती मिळते हेही पाहावं लागलं। अगदी काही वेळापूर्वी या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, त्याची चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्वाचं काय तर पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीचा एक बॉम्ब आणि ती सगळी जी गोष्ट आहे ती कुठून आली, या आरोपीला नेमकं काय साध्य करायचं होतं, त्याचा हेतू काय होता, हे समोर येणं फार महत्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पोलिसांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं गेलं। एटीएस कडून त्याचा तपास देखील सुरू आहे, चौकशी देखील सुरू आहे। प्रसन्न सर, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।